19व्या विद्रोही साहित्य संमेलनाला आजपासून संभाजीनगरामध्ये सुरुवात होते। ग्रंथदिंडीनंतर या संमेलनाचं उद्घाटन होईल। साहित्य नगरीला शहराची स्थापना करणारे मलिक अंबर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाला आजपासून संभाजीनगरमध्ये सुरुवात होते। यासाठी आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या साहित्य नगरीला यावेळेस मलिक अंबर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे। मलिक अंबर यानं हे शहर वसवलं होतं आणि या शहराच्या विकासात पुरातन काळी त्याचा मोठा सहभाग होता असं सगळं सांगण्यात येतंय आणि म्हणूनच यावेळेस या साहित्य नगरीला मलिक अंबर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे। काय विचारधारा आहे, काय मांडणं आहे यावेळेस, काय वेगळंपण? 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन आहे आणि या सगळ्या बदलत्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर हे संमेलन होते, त्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे। एकतर मराठवाड्याचं सांस्कृतिक केंद्राच्या ठिकाणी होतंय। इथे आपण पाहत असाल की जवळजवळ 200 पुस्तक स्टॉल असं नियोजन आहे। 2 दिवस शहरवासियांना एक वैचारिक साहित्यिक मेजवानी या ठिकाणी मिळणार असल्याचं आयोजक सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।